हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आजची ही रेसिपी खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी पण आहे. एंडपर्यंत बघा. जसं आता मटरचं सीझन चालू आहे, सो मटरपासून आपण आज काहीतरी बनवणार आहे. इथे आपण घेतलेले कॉर्न आणि मटर आणि दही, ह्या 3 पदार्थांपासून आपण एक इतकी छान रेसिपी आज तयार करणार आहे. आणि ही तुम्ही आधी कधी बनवली नसेल. मुलांच्या टिफिन करता किंवा काही नाश्ता करता आपण हे यूज करू शकतो, हे बनवू शकतो आपण. ही रेसिपी खूप इझी आहे आणि खूप हेल्दी पण आहे. नक्की एंडपर्यंत बघा. ऑब्वियसली मुलं रोज रोज काही ना काही तेच खाऊन असे बोर होतात, त्यांना काही नवीन तर लागतंच. सो इथे तसंच आम्ही एक नवीन रेसिपी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे. तुम्ही नाश्ता किंवा मुलांचे टिफिन करता हे नक्कीच बनवू शकता. आणि इथे आता आपण जे आपलं कॉर्न, मटर आणि दही होतं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. मिरची, लसूण आणि जिरा आपण इथे पेस्टमध्ये काढून घेतलेलं आहे. सो आता आपण यामध्ये टाकणार आहे. आणि आपलं जे कॉर्न, मटर आणि दही आहे जे आपण केलेलं होतं, त्याची पेस्ट आपण अर्धी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकायचे 1 वाटी रवा आपण इथे टाकलेला आहे. आणि आपण हे मिक्सरमध्ये काढत असताना यामध्ये आपण इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इथे हे पेस्ट तयार झालेली आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर इथे आता आपलं काढून झालेलं आहे बाउलमध्ये. सो आता आपण रेडी करू. इथे मी बाजूला तवा गरम करायकरता ठेवलेला आहे ऑलरेडी. आणि इथे आता आपण चिरणार आहे टमाटर, कांदा आणि कोथिंबीर. मी 2 छोटे टमाटे, 2 छोटे कांदे घेतलेले आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे. सो आता इथे आपलं सर्व कट करून झालेलं आहे. सो आता आपण पेस्टमध्ये याला टाकून देऊ. सो इथे आपण घेतलेले कोथिंबीर, टमाटर आणि कांदा. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण इथे घेतलेले चाट मसाला. आता इथे मी थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. छान जिथपर्यंत हे पूर्ण टमाटर, कांदा सर्व मिक्स नाही होत तिथपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता याची पेस्ट आम्ही एकदम पातळ पण नाही केली, असं आपलं डोसाची असते तशी नाही केलेली आहे. थोडंफार याला घट्टच राहू दिलं आहे, तसंच तुम्ही पण राहू द्यायचं आहे. आणि इथे आता चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. इथे मिक्स करून झालेलं इथे मी तवा तपायला ठेवलेला होता. आणि आता यावर आपण तेल टाकायचं आहे. तेल चांगलं स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे जी आपली पेस्ट आहे ती आपण इथे टाकायची. सो इथे आता आपण पेस्ट आपली घेतलेली आणि याला आता आपण पुन्हा स्प्रेड करून घ्यायचं आहे. छान याला गोल आकार द्यायचा आहे.
अर्धा 1 मिनटं आपण एका साईडने होऊ द्यायचं आहे, तसंच दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम करायचं आहे. तुम्ही बघू शकता एका साईडने ते किती छान झालेलं आहे. तसंच दुसऱ्या साईडने पण याला चांगलं होऊ द्यायचं आहे. अर्धा 1 मिनटाकरता आपण गॅसवर याला ठेवायचं आहे. मी इथे फुल फ्लेम ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि किती डिलिशियस दिसतं आहे. तर खूप इझी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडती आहे तर नक्कीच कॉमेंट करा. असेच नवीन नवीन रेसिपीसाठी कॉमेंट करा. आम्ही तुम्हाला न्यू रेसिपीज नक्कीच शेअर करू. सो इथे आता आपला डोसा म्हणू शकता आपण याला तयार झालेला आहे. तसंच आपण याचे दुसरा इथे आपण टाकलेला आहे. यालाही सेम तसंच होऊ द्यायचं आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. यामध्ये खूप युनिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि इथे मी स्वीट कॉर्न इथे यूज केले होते. याला मी ना बॉईल केलं होतं ना रोस्ट केलं होतं. आपण कच्चेच कॉर्न जे असतं आपले ते इथे यूज केलेले आहे. खूप युनिक आणि इझी रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला. ह्या डोसासोबत तुम्ही सॉस किंवा शेजवान चटणी, कोशिंबीर, दही तुम्ही हे पण खाऊ शकता. यामध्ये आपण ऑलरेडी मिरची म्हणजेच इथे आपण तिखट यूज केलेलं आहे. सो तुम्ही यावर लहान मुलांसाठी बटर वगैरे लावून पण देऊ शकता किंवा ऑइल ते लावून देऊ शकता. हेल्दी असतं हे. नक्कीच ट्राय करा. सो इथे आपली जी रेसिपी आहे ती झालेली आहे. तुम्ही याला डोसा पण म्हणू शकता. इथे झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.